नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आकाश आणि भूमी दोघंजणही वृद्धाश्रमात आलेली असतात. आणि त्याच वेळेला खरं तर भूमीला थोडं विचित्र वाटत असतं, कारण की घरात जे काही घडलं आहे त्यामुळे तिला थोडं वेगळंच वाटत असतं. तेव्हा आकाश आणि भूमी दोघंजणही जी काही देणगी द्यायचे त्या सगळ्या वस्तू घेऊन आश्रमात आता येत असतात. त्याच वेळेला ते त्याच आश्रमात येत असतात जिथे अपूर्वाची आई आणि अपूर्वा असतात. मग अपूर्वा आईला म्हणत असते की आई, अगं कसं आहे हे, गोड आहे ना, घे, तुला आणखी खायचं आहे तर खाऊन घे, आणि तुला हवं असेल तर असं आणखी मागून घे गं, म्हणजे खाण्याला संकोच करू नकोस, व्यवस्थित खा सगळं आणि सगळं संपव, समजलं ना, असं आईला ती म्हणत असते. आणि म्हणते की अशी अवस्था का केली आहेस तू, मी तुला सांगितलं आहे ना की मी काही कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये असते. अगं काल तू अशी वागलीस, अचानक हायपर झालीस, त्यामुळे माझा किती प्रॉब्लेम झाला माहिती आहे, माझा किती गोंधळ उडाला. अगं काल माझा साखरपुडा होता बलदेव बरोबर, पण तरीही तुझ्याकडे मला यावं लागलं. मला ऑफिस वगैरे नसतानाही प्रॉब्लेम झाला गं, सगळी गडबड होऊन बसली होती. असं करू नकोस हा पुन्हा कधी, कारण खूप प्रॉब्लेम होऊ शकतो, असं ती आईला समजवत असते. आणि म्हणते की मग मला साखरपुड्याला काल फार उशीर झाला होता, जर असंच तू करत राहिलीस तर प्रॉब्लेम होईल ना, त्यामुळे अगदी शांत राहत जा, मी तुला भेटायला येत जाईन ना अधूनमधून, त्यामुळे तू असा त्रास करून घेऊ नको स्वतःला, समजलं ना, असं ती आईला आता समजवत असते. आणि त्यामुळे आता हे सगळं होत असताना ती गप्पच बसलेली असते, आई तिच्याशी काहीच बोलत नसते. ते म्हणते की हे बघ आई, मला माहिती आहे तुला जर कधी गरज लागली ना तर मग मी येत जाईन, परंतु तू अशी वागू नकोस गं, स्वतःची काळजी घेत राहा, आणि हा काय अवतार करून घेतलायस तू स्वतःचा, असं ती तिच्या आईला समजवत असते. त्यानंतर मग तिथे भूमी आणि आकाश हे दोघंजणही आलेले असतात. त्यावेळेला तिला आता ती समजावत असते की हे घे, हे चल खाऊन घे, संपवून टाक, म्हणजे कसं आहे तुझं पोट पण भरेल आणि तुला बरं पण वाटेल, असं म्हणून ती आता तिची आई सफरचंद खात असते. तेवढ्यातच आकाश आणि भूमी एका माणसाला विचारतात की त्या मॅडम आणि ऑफिस कुठे आहे. त्यावेळेला मग तो त्यांच्याशी गप्पा मारत असताना समोरच्याच त्या खोलीमध्ये आपली अपूर्वा आणि तिची आई असते. आणि त्या दोघीजणी अगदी गप्पा मारत असतात आणि अपूर्वा आपल्या आईला खायला घालत असते. आणि हे सगळं होत असताना आता भूमी आणि आकाश यांचं त्या खोलीकडे वगैरे अजिबात लक्ष जात नाही. नंतर मग त्या मॅडम असतात, तेव्हा तो मुलगा म्हणतो की हे बघा, या आहेत त्या मॅडम, असं म्हणून त्यांची भेट घालून देतो. आणि नंतर मग मॅडमला ते म्हणतात की आपण कुठे जाऊया. तेव्हा मग ते आकाश आणि भूमी तिथून आतमध्ये निघून जातात देणगी वगैरे देण्यासाठी. नंतर मग भूमी आणि आकाश तिकडून निघून गेल्यानंतर बाहेर अपूर्वा निघून येते. आणि अपूर्वा ते जिथे जी केअरटेकर असते आईची, तिला म्हणते की हे बघा, असं पुन्हा होता कामा नाही, समजलं ना, आणि तुम्ही तिच्याकडे लक्ष देत नाही आहे का, म्हणजे बघा केस कसे विखुरलेले आहेत आणि कपडे कसे मळकट झालेत, साडी वगैरे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या तिच्याकडे. आणि हो, मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्ही मला फोन करत जाऊ नका, मला फोन केला तर मला प्रॉब्लेम होऊ शकतो, मी कामात वगैरे असते, त्यामुळे डायरेक्टली मला तुम्ही फोन करत राहू नका. कसं आहे ना, मला प्रॉब्लेम होऊ शकतो, हवं तर तुम्ही मला मेसेज करू शकता, मी तुमच्या मेसेजची प्रत्येक मेसेजचा रिप्लाय देते की नाही, मग प्रत्येक मेसेजचा रिप्लाय मी देत जाईन, परंतु तुम्ही डायरेक्ट मला असं फोन करू नका, असं ती आता त्या बाईला सांगते. आणि म्हणते की बघा, काळजी घ्या आणि प्लीज तुमचे असे मला कधी कॉल्स आले नाही पाहिजेत, असं म्हणून ती आता आतमध्ये बाहेरून निघून जाते. आणि तेवढ्यातच मग ज्या संस्थेच्या मॅडम असतात आणि भूमी आणि आकाश असतात, ते दोघंजणही बाहेर गप्पा मारत मारत येतात. तेवढ्यातच मग त्या म्हणतात की खरंच मॅडम, तुम्ही खूप मोठं काम केलं आहे आणि तुम्ही फार रक्कमही चांगली दिली आहे, त्यामुळे खरंच आमच्या आश्रमाला मदत होणार. तेव्हा ती म्हणते की अहो असं काही नाही आहे, खरं तर आमच्याकडून ही छोटीशी मदत आहे. मग त्या मॅडम म्हणतात की अहो छोटीशी नाही, ही खरंच खूप मोठी मदत आहे, खूप धन्यवाद तुमचे, असं म्हणून ते त्यांचं कौतुक करत असते. तेवढ्यातच अपूर्वा आता बाहेर आलेली असते. आणि ती आश्रमातून बाहेर येत असताना भूमी आकाश असतात, परंतु तिचं लक्ष जात नाही. नंतर मग आता ती पुन्हा एकदा आश्रमात येते आणि म्हणते की अरे बापरे, माझा फोन तर राहिलाच, आणि म्हणून ती आतमध्ये आलेली असते. आता तिचा मोबाईल पण राहिलेला असतो, म्हणूनच तिथे आता मॅडम म्हणत असतात की आणखी एक मोठी व्यक्ती आपल्यामध्ये आहे, आपण त्यांच्याशीही भेटूया. तेवढ्यातच मग आता आकाशचं लक्ष अपूर्वाकडे, जाणाऱ्या अपूर्वाकडे जातं. तेव्हा मग आकाश तिला अपूर्वा, अगं अपूर्वा, अशी हाक मारतो. त्यावेळेला ती आता घाबरते आणि मागे वळून बघते. त्यानंतर मग अपूर्वाकडे ते जातात आणि नंतर म्हणतात की म्हणजे तू इथे कशी काय ते मला सांग, आम्ही इथेच आलो आहे. तेव्हा मग ती म्हणायला लागते की अहो,
यांच्या असं काही त्या मॅडम दुसऱ्या बोलायला जाणार. अपूर्वाच्या आईबद्दल तेवढ्यातच त्यांना कोणीतरी बोलवतं आणि मग त्या निघून जातात. मग आकाश म्हणतो की पण तू इथे कशी काय? तेव्हा ती म्हणते की ॲक्च्युली काय ना, मी इथे सोशल सर्व्हिस करण्यासाठी आली आहे. तेव्हा मग लगेचच पुढे भूमी म्हणायला लागते की अच्छा, अरे वा, म्हणजे आपले विचार किती जुळत आहेत. तेव्हा ती म्हणते की कसं? मग ती म्हणते की अगं, आम्ही पण इथे काही अन्नदान, वस्त्रदान आणि देणगी देण्यासाठी आलो आहे. म्हणूनच तेव्हा मग आपले विचार खरंच खूप जुळत आहेत असं ती सांगते. नंतर मग इथे आता तू इथे कशासाठी आली आहेस असं विचारल्यावर ते जेव्हा काही बोलायला जाते, तेवढ्यातच मागून एक हात येतो आणि तो असतो अपूर्वाच्या आईचा. आता अपूर्वाची आई तिच्याकडे अगदी हसतच बघत असते आणि मी तुला ओळखते का असं विचारते. तेव्हा मग भूमी म्हणते की अगं अपूर्वा, कोण आहेत या? तू यांना ओळखतेस का असं विचारल्यावर आता अपूर्वा जराशी घाबरते. कारण की जर तिला ओळखलं तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम येणार हे तिला चांगलंच माहिती असतं आणि त्यामुळे ती आता खूप घाबरलेली असते. नंतर मग आता हे सगळं होत असताना अपूर्वाची आई ही ही म्हणजे अपूर्वाचीच आई आहे असं त्या मॅडमच येऊन आता सांगणार असतात आणि म्हणतात की अगो या तर तुमच्या, असं म्हणून आता ती बोलते. तेवढ्यात एक दुसरा माणूस येतो संस्थेमधला. तो म्हणतो की मॅडम, जरा तुम्हाला परत बोलवले, म्हणून ती बाई निघून जाते. अपूर्वा आपल्या आईकडे आता धक्क्याने बघतच राहते, कारण की जर तिने मला ओळखलं तर मात्र प्रॉब्लेम झाला हे तिला चांगलंच कळलेलं असतं. आणि नंतर मग अपूर्वाची आई तिच्याकडे बघतच राहते आणि म्हणते की मी तुला ओळखते ना, म्हणजे तू कोण आहेस, मी तुला ओळखते ना, असं बिचारी ती बोलून दाखवत असते. त्याच वेळेला मग हे सगळं होत असताना ती म्हणते की नाही नाही, मी नाही ओळखत तुम्हाला, कोण आहात तुम्ही? सॉरी, मी नाही ओळखत तुम्हाला, असं ती आता म्हणते. आणि अपूर्वा आता खूप घाबरलेली असते, कारण जर हिने मला ओळखलं तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होईल हे तिला चांगलंच माहीत असतं. तेव्हा मग ती म्हणते की हो हो, मी ओळखते तुला, मी ओळखते तुला, असं ती म्हणते. परंतु अपूर्वा म्हणते की नाही, सॉरी, मी तुम्हाला नाही ओळखत हो, असं ती बोलून जात असते. त्यानंतर मग आता भूमी तिच्याकडे बघतच राहते की नेमकं यांचं काय चालू आहे, ओळखते नाही ओळखते, नक्की काय प्रकार चालू आहे हे तिला काही समजत नसतं. नंतर अपूर्वा म्हणते की चला, मी तुम्हाला तुमच्या खोलीपर्यंत सोडून येते. कुठे आहे तुमची रूम? ही आहे ना, असं म्हणून आता तिला ती खोलीत घेऊन जाते. आणि आल्यानंतर म्हणते की अगं आई, असं का केलंस तू? अगं, ते भूमी आकाश आहेत, त्यांच्यासमोर जर तुम्हाला ओळखलं असतंस तर काय झालं असतं, तुला कळतंय का? खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल, असं म्हणून ती आता तिला बोलत असते आणि म्हणते की अजिबात असं करू नकोस. आता जर त्यांना माझं सत्य समजलं असतं तर भूमी आकाशसमोर माझं सगळं सत्य उघडं झालं असतं. आपण काय करणार होतो मग त्यावेळेला, असं ते बोलून दाखवते. आणि नंतर ती म्हणते की तू मला काही पहिल्यांदा ओळखायला नकोस असं मला वाटत होतं. खरं तर तू मला प्रत्येक वेळेला ओळखत नाहीस. पण आता काय झालं होतं, तेवढ्यातच आता तिथे ती बाई येते आणि तिच्यावरती ती अपूर्वा खूप ओरडते आणि म्हणते की तुम्हाला समजत नाही आहे का? तुम्ही काय करताय? तुम्हाला पेशंटवरती लक्ष ठेवता येत नाही का? तेव्हा ती म्हणते की सॉरी मॅडम, आताच मी बाजूला गेले. मग अपूर्वा म्हणते की तुमचं सॉरी काही गरजेचं नाही आहे. आता जर माझा पेशंट कुठे बाहेर निघून गेला असता तर? लक्षात ठेवा, आता इथून पुढे असं चालणार नाही. तुम्ही लक्ष ठेवा, बाहेर कुठेही जाता कामा नये, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवा. तेव्हा मग त्या म्हणतात की हो हो मॅडम, सॉरी, मी लक्ष ठेवते. नंतर मग अपूर्वा आतमध्ये निघून गेलेली असते. तेवढ्यातच आता आकाश म्हणतो की खरंच तुमच्या वृद्धाश्रमाला भेट देऊन फार बरं वाटलं हो. मग त्यानंतर त्या मॅडम म्हणायला लागतात की हो, ॲक्च्युली तुम्हाला जे काही वस्तूंचे वाटप करायचे आहे ना, गिफ्टचं वगैरे, ते आता आपण सगळ्या वृद्धाश्रमातल्या माणसांना एकत्र आणूया आणि मग तुम्ही तुमच्या हस्तेच त्यांना ते द्या. तितक्यातच मागून अपूर्वा येत असते. तेव्हा त्या मॅडम म्हणतात की अहो अपूर्वा मॅडम, या ना, या आतमध्ये या, असं ती बोलते. त्यावेळेला मग भूमी म्हणते की हो चालेल, आपण सगळेजण एकत्र मिळून देऊया. अपूर्वा, तू पण ये, असं ती तिला आता आवाज देते. सगळेजण खूप घाबरलेले असतात आणि मग लगेच त्या मॅडम म्हणतात की हो अपूर्वा मॅडम, तुम्ही पण या ना, आपण सगळेजण हे काम करूया. आणि खरंच खूप छान वाटतंय बरं का, म्हणजे तुम्ही ही जी काही देणगी देताय आणि हे सगळं काही आमच्या आश्रमासाठी करताय ना, ते पाहून मला खरंच खरंच खूप बरं वाटतं, असं म्हणून आता ती आनंदाने तिच्याकडे बघत असते. भूमी म्हणते की अपूर्वा, अगं मला सांग की हे सगळं काय आहे, म्हणजे तू, म्हणजे त्या तुला ओळखत होत्या का? तर तुझ्या कोणी ओळखीच्या होत्या का? तेव्हा मग अपूर्वा म्हणते की नाही, ओळखीच्या नव्हत्या, मलाही माहीत नाही आहे, परंतु त्यांची मुलगी असं कुठेतरी हरवली असं काहीतरी सांगत होत्या. हरकत नाही, मी त्यांना त्यांच्या खोलीपर्यंत सोडून आले, काहीच प्रॉब्लेम नाही, असं ती आता बोलून दाखवते. त्यानंतर भूमी आणि आकाश म्हणतात की खरंच आपणही सेम विचार करतो, म्हणजेच अपूर्वाही तसंच.
आपण चांगला कार्यक्रम झाला घरात म्हणून इथे देणगी देण्यासाठी आलो आणि अपूर्वा पण त्याच कारणासाठी इथे आली. तेव्हा ती म्हणते की हो, मी पण इथून सोशल सर्व्हिस करत असते खरं तर. कारण माझ्याही आयुष्यात काल चांगला दिवस गेला. मी इथे खरं तर यायचे. म्हणजेच बलदेवशी माझं लग्न ठरण्याच्या अगोदर वगैरे मी इथे येतच होते. इथल्या लोकांशी भेटल्यावर मला खरंच खूप बरं वाटायचं. त्यानंतर मग आता लगेचच ती म्हणायला लागते की बरं ठीक आहे, चालेल, आपण भेटूया. आणि त्यानंतर आकाश आणि भूमी हे दोघंजणही छानपैकी तिकडे चालत चाललेले असतात. आणि बाहेर गेल्यावरती अपूर्वा ही त्यांना म्हणते की बरं ठीक आहे, आता आपण निघूया का? तेव्हा मग भूमी आणि आकाश म्हणतात की खरंच इथेही भेटून तुला खूप बरं वाटलं. भूमी म्हणते की बरं का अपूर्वा, उद्या आपल्याला खरेदी करायची बरं का, आणि उद्या साडीची खरेदी करायची आहे. आणि काळजी करू नकोस, दुकानात वगैरे काही जाण्याची गरज नाही. आपण साडीवाल्याला घरीच बोलवूया, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आकाश म्हणतो की हो हो, म्हणजे तुझं वेळेवर ॲडजस्ट कर आणि मग तू ये, काहीच प्रॉब्लेम नाही. भूमी म्हणते की हो, अगदीच बरोबर. आणि ना आता इथून पुढे जर तुला सोशल सर्व्हिस वगैरे करावीशी वाटली ना, तर एक काम कर, आपण एकत्र येत जाऊया इथे तिथून पुढे. तू वेगळी वेगळी येत जाऊ नकोस, आपण एकत्रच आहोत ना, असं ती तिला सांगते. त्यानंतर मग आता महाजनांच्या घरी बस्त्याचा कार्यक्रम सुरू झालेला असतो. सगळेजण अगदी छानपैकी जमलेले असतात. आणि इथे अपूर्वाला खरं तर खूप भीती वाटत असते. कारण की जर ते प्रकरण उघडं पडलं असतं तर काय केलं असतं, याची भीती आता तिला जराशी वाटत असते. आणि त्यामुळे ती जास्त खूपच काळजीमध्ये असते. तर अपूर्वा एक एक साडी चूज करत असते. तिला जवळजवळ कितीतरी साड्या पसंत पडत नाहीत. एखादी साडी पसंत पडते आणि ती अंगाला लावून बघते. तेव्हा खरं तर ती काय करू याचा विचार करत असते. आणि तेवढ्यातच ते अपूर्वा ही त्याला खुणावते, म्हणजेच बलदेवला खुणावते की साडी कशी वाटते, छान वाटते ना, असं खुणावत असताना आता बलदेव तिच्याकडे बघतो आणि हां, छान वाटते असं खुणावत असते. तर आकाश आणि अथर्व चहा पित असतात. त्यांचं लक्ष बलदेवकडे असतं. मग ती नाही बरोबर वाटत आहे का असं त्याला परत खुणावते. त्यावेळेला तो नाही नाही, खूप छान आहे, हीच ठेव असं अगदी प्रेमाने तिला खुणावत सांगत असतो. मग ती म्हणते की बलदेव, मला खरं खरं सांग, ठीक वाटतंय का, असं ती जरा मोठ्यानेच बोलते. त्यावेळेला मग बलदेव म्हणतो की हो, अगं चांगला वाटतोय कलर तुझ्यावर, आणि तू चॉईस केली आहेस ना, मग बरोबर आहे, ठेव इथे. तेव्हा आता अपूर्व असं बोलत असताना भूमी म्हणते की अगं हो, हरकत नाही, ठेव तू साडी, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्यानंतर मग आता लगेचच तो म्हणतो की अगं अपूर्वा, तशीही तू 40-50वी साडी असेल जी सिलेक्ट केली आहेस, ठेव ना बाजूला. तेव्हा मग लगेचच पुढे भूमी म्हणते की नाही या बलदेव दादा, असं अगदीच काही नाही आहे. 50वी साडी नाही आहे, म्हणजेच 12वी-13वी असेल साडी जेमतेम, इतकं काही तू बोलू नकोस हां, असं ती त्याला बोलते. आणि त्यानंतर मग लगेच मानसी म्हणते की हो, अगदीच 12वी-13वी नाही, 15वी-16वी आहे असं वाटतंय. त्यावेळेला अथर्व लगेच बोलतो की हां, या आल्या पढाकू मॅडम. लगेच तिच्याकडे बघून सगळेजण हसायला लागतात. आणि तेवढ्यातच तिला एक कॉल येतो. ती म्हणते की एक्स्ट्रीमली सॉरी, मला एक इमर्जन्सी कॉल एक घ्यावा लागेल. ती कॉल घेऊन बाजूला जाते आणि म्हणते की हॅलो, हां, काय अपडेट आहे? हो, त्या केसबद्दल हाय प्रोफाईल केस आहे आणि मला अजिबातच ती मिस करायची नाही आहे. आणि तुम्ही त्याच्या माणसांना अगदी मागावर राहा, काही झालं तरीही त्या माणसांना अजिबात सोडायचं नाही आहे, असं म्हणून आता ती ओरडत असते. त्यानंतर मग हे सगळं होत असताना भूमी त्यांच्याकडे बघतच राहिलेली असते. कारण ती त्या माणसाबद्दल बोलत असते आणि पोलिसांबद्दल बोलत असताना आता ती पोलीस कशी बोलतात तो पोलिसी सूर लावलेला असतो. त्यामुळे भूमी आणि आकाश पूर्ण घाबरतात की हां, त्या माणसाला सोडायचं नाही आहे, त्याला पकडून ठेवा, त्याला काही केला सोडता कामा नये, असं सगळं तिचं बोलणं सुरू असतं. त्यामुळे खरं तर आकाश आणि भूमी हे दोघंजणही घाबरलेले असतात. आता त्यांना काय करावं हे कळत नसतं. तेवढ्यातच ते गप्प बसते आणि ती बाजूला आल्यानंतर म्हणते की आय एम व्हेरी सॉरी, ॲक्च्युली काय झालं ना, की मोठा अर्जंट कॉल होता त्यामुळे मला घ्यावा लागला. आणि काय ना, हे एका बिल्डरचं प्रकरण आहे, म्हणजेच लँड माफियाबद्दल आहे हे सगळं. ॲक्च्युली काय आहे, मोहनगिरी नावाचा एक माणूस आहे, त्याने काय केलं आहे तर अलिबागच्या समुद्राबाजूचे ज्या काही जागा आहेत ना, त्या कोळी लोकांच्या बळकावल्यात आणि त्याच्यावरती त्याने स्वतःचे म्हणजेच काही गोष्टी बांधल्यात, बंगले वगैरे बांधलेत आणि ते बंगले मोठ्या मोठ्या लोकांना विकलेत त्यांनी. आणि हे सगळं प्रकरण खूप मोठं आहे. खरं तर त्याने मुद्दामच सगळ्यांना धमकावून ही सही घेतली आहे त्यांच्याकडून. पण ठीक आहे, आता हे सगळं प्रकरण बाहेर येईल. आणि सॉरी ॲक्च्युली मी इथे या घरातच पोलिसी सूर लावला, मला खरं तर खूप प्रॉब्लेम वाटतो आहे. तेव्हा मग लगेच आकाश म्हणतो की नाही नाही, हरकत नाही, तुझ्या कामाचा कॉल होता ना. तेव्हा मग भूमी म्हणते की बघ आता या साडीचं काय करायचं आहे ते. तेव्हा मग तो म्हणतो की बरं ठीक आहे, साडी ठेव बाजूला. मग नंतर अथर्व म्हणतो की बरं पण अपूर्वा, एक काम कर,
जेव्हा लग्न असेल ना त्या दिवशी अजिबातच तू ऑफिसचा फोन वगैरे घेऊ नकोस हा. म्हणजे काय होईल की इकडे तू बलदेवला लग्नाच्या बेड्या घालशील आणि तिकडे तू एखाद्या आरोपीला खऱ्यावाला बेड्या घालशील. असं म्हटल्यावर सगळे हसायला लागतात. नंतर मग भूमी म्हणते की बरं अपूर्वा, ही साडी ठेवलीस का बाजूला? बघ आणखी साड्या सिलेक्ट कर, कारण तुला आणखी 5 साड्या सिलेक्ट करायच्यात, असं ती म्हणत असते. आणि त्यानंतर मग सगळेजण अगदी आनंदाने बसलेले असतात. सगळ्या गप्पा सुरू असतात आणि भूमी तिला म्हणत असते की बघ आणखी सिलेक्ट कर साड्या, आणि म्हणू तुला पण बघ गं साडी. आणि ती पौर्णिमाला म्हणते की पौर्णिमा, तू पण ये ना, एखादी साडी सिलेक्ट करून घे, असं ती तिला सांगत असते. परंतु पौर्णिमा काही नेहमीप्रमाणे जागची हलत नाही, ती तशीच असते. त्याच वेळेला मग आता मनू म्हणत असते की मला कोणती साडी? तेव्हा मग तिला अथर्व म्हणत असतो की बघ बघ तिकडे बघ, असं म्हणून आता तो तिला साडी सिलेक्ट करायला स्वतःची सांगत असतो. मग छानपैकी आता इथे प्रोग्राम सुरू असतो आणि तेवढ्यातच इथे अपूर्वाला पुन्हा पुन्हा फोन येत असतो. अपूर्वा म्हणते की व्हेरी सॉरी, पुन्हा एकदा फोन बघावा लागेल. आणि मग ती फोन बघत असते आणि मनू म्हणते की पौर्णिमा अगं ये ना प्लीज, एकदा बघून घे, असं म्हणून ती तिला आता सांगत असते. तेवढ्यातच पुन्हा एकदा अपूर्वाला कॉल आलेला असतो आणि ती म्हणते की मोहनगिरी, ठीक आहे, त्याचा फोटो तुम्ही मला पाठवून ठेवा, मग आपण बघूया आणि त्याला लवकरात लवकर ताब्यात घेतलं पाहिजे. ही केस आहे ना लवकरात लवकर सॉल्व्ह झाली पाहिजे. 15 वर्षापूर्वीची जरी केस असली तरी आता ती रिओपन झाली आहे, त्यामुळे आता लवकरात लवकर ती केस सॉल्व्ह करणं हे माझ्या हातात आहे. त्यामुळे तुम्ही तो फोटो मला पाठवून ठेवा, असं आता ती सांगते. आणि जो मोहनगिरी आहे त्याची लवकरात लवकर माहिती काढायची असते. तर इथे आता दुसऱ्या दिवशी म्हणजे साड्यांची खरेदी झाल्यानंतर मंगळसूत्राच्या खरेदीसाठी सगळेजण आलेले असतात. खरं तर आकाशला ते जे प्रकरण झालेलं असतं फोनवरचं, त्याच्यामुळे जरा थोडासा धक्काच बसलेला असतो. सगळेजण आता गाडीतून बाहेर उतरतात आणि मग आकाशला भूमी विचारते की आकाश, अरे तिथे दुकानाजवळ कशाला आपण गाडी पार्क नाही केली? इथे पार्क केली आहे, मला कळत नाही, खूप लांब आहे ना, म्हणजे आपल्याला जायला उशीर. तेव्हा तो म्हणतो की अगं भूमी, उलट आपण इथे गाडी पार्क केली ती आपल्याला जायला उशीर होणार नाही. तिथे खूप ज्वेलर्सच्या दुकानासमोर गाड्यांची गर्दी असणार आणि पार्किंग लवकर मिळणार नाही. त्यामुळे मी इथेच गाडी लावली आहे, इथेच आपल्याला लवकर काही ते शॉपिंग करून येता येईल. आणि खूप गर्दी आहे ना. तेव्हा मग सगळेजण म्हणतात की हो अगदी बरोबर. आणि त्यानंतर मग आता लगेचच पुढे अपूर्वाला तो म्हणतो की बरं चला तुम्ही, मी एक काम करतो, इथे गाडी पार्क करतो, आपण चला पुढे सगळ्यांनी. तेव्हा लगेचच आता बलदेव म्हणाला, तुम्ही म्हणजे हे बरं आहे, तुम्ही दोघीजणही मंगळसूत्र सिलेक्ट करायला जाणार, हा आकाश तुमचा फायनान्सर म्हणून बाहेर उभा राहणार आणि मी काही ते गाडीचा ड्रायव्हर म्हणून गाडीची रखवाल करत बसू का? तेव्हा सगळे हसतात. आणि मग लगेचच आकाश म्हणतो की काय रे, रखवालदार वगैरे काय बोलतो आहेस तू? आणि मी काही फायनान्सर वगैरे नाही आहे बरं का, मला हे फायनान्सर बोलणं सोडून देतो. नंतर मग भूमी म्हणते की दादा, अरे तुमच्या लग्नाचं मंगळसूत्राची खरेदी आहे, तर तुला तर चॉईस करायला घेऊन जाणारच ना, असं काय करतो आहेस तू? त्यावेळेला मग एक फोन तिला येतो म्हणून अपूर्वा जरा बाजूला येते आणि अपूर्वाला तिचा माणूस सांगतो की मॅडम, तुम्हाला मी त्या मोहनगिरीचा फोटो पाठवला आहे बघा, चेक करून घ्या. तेव्हा मग अपूर्वा फोनमध्ये तो फोटो बघत असते आणि म्हणते की याला शोधण्यासाठी सगळीकडे व्यवस्थित जाळं पसरवा, लवकरात लवकर याला आपल्या ताब्यात घेतलंच पाहिजे, असं ती आता त्या माणसाला तिच्या सांगत असते. तेवढ्यातच समोरून तिला एक माणूस येताना दिसतो. आकाशला त्याचा धक्का लागतो म्हणून आकाशला तो सॉरी सॉरी असं म्हणत असतो आणि तो जरा विचित्रच वाटत असतो. आकाशही त्याच्याकडे अगदी विचित्र नजरेने बघत असतो आणि तेवढ्यातच अपूर्वाची नजर त्याच्यावर जाते आणि अपूर्वा मोबाईलमध्ये बघते आणि तो माणूस बघते तर तो सेमच, हाच आहे तो मोहनगिरी, हे अपूर्वाला कन्फर्म होतं. आणि म्हणूनच आता अपूर्वा 1 मिनिट थांब असं म्हणत असते. तेवढ्यातच तो पुढे पुढे पळायला लागतो आणि मग अपूर्वा पण त्याच्या मागे मागे असते. आणि हे सगळं बघत असताना बलदेव अपूर्वा अपूर्वा असा आवाज देतो, परंतु ती मागे बघत नाही, कारण ती त्या माणसाचा पाठलाग करत असते. आता तो खूप जोरात पळत असताना अपूर्वा तिकडची एक दांडूक घेते आणि जोरात त्याच्या अंगावर टाकते, त्यामुळे तो खाली तिथेच पडतो. अपूर्वा त्याला धरते आणि त्याला आता घेऊन चाललेली असते आणि ती म्हणते की तुला काय वाटतं, पोलिसांच्या तावडीतून सुटणं इतकं सोपं वाटतं आहे का तुला? अजिबात नाही, पोलिसांच्या तावडीतून तू सुटू शकणार नाहीस, लक्षात घे. त्याच वेळेला मग आता इथे तो तिला पकडायला लागतो आणि ती म्हणते की तुला काय वाटतं आहे, पोलीस आता येतीलच, माझी टीम येण्याच्या अगोदर गपचूप तुझा गुन्हा कबूल करायचा आहे. माझी टीम एवढ्यातच येतच असेल. तेवढ्यातच तो गुंड आता स्वतःच्या खिशातून चाकू काढतो आणि तो अपूर्वाच्या पोटात खुपसतो आणि त्यामुळे तिला लागतं. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे आता भूमी आणि आकाश हे थोडेसे टेन्शनमध्ये असतात आणि मग आकाश म्हणतो की त्या मोहनगिरीबद्दल ज्याने अपूर्वाने सांगितलं, ज्याच्याबद्दल, त्याचा आत्याशी काही कनेक्शन आहे का? कारण मी या माणसाला बघितलं होतं,
म्हणून भूमी म्हणते की बघ, आपण जुने फोटोज आणि कलेक्शन यामध्ये नक्कीच काहीतरी दिसून येईल की काही त्यांचं संबंध होता का. त्यामुळे मग आता आकाश हा ते सगळं बघायला लागतो आणि आत्याचे जे जुने फोटोज आणि अल्बम्स असतात ते तो चेक करायला लागतो. आणि ते चेक करत असताना इथे आता आकाशला दिसतं की हे बघ, आत्याचा तो फोटो. भूमी म्हणते की आकाश हो, हाच तो फोटो आहे त्या मोहनगिरी बिल्डरचा आणि आत्याबरोबरचे त्याचे हे जुने फोटोज आहेत बरोबर, बघ ना. म्हणजे या फोटोजवरून नक्कीच लक्षात येतं की रागिनी आत्या आणि या बिल्डर्सचे नक्कीच काहीतरी संबंध होते. म्हणजे आत्या आणि तो माणूस हा नक्कीच एकमेकांच्या ओळखीतला असणार आहे. असे फोटोज आहेत म्हटल्यावर आत्या त्याच्याबरोबर नक्की काहीतरी काम करत असणार हे दोघांनाही स्पष्ट होतं. तर आकाश आणि भूमी घाबरतात की जर आत्याची याबाबतीत चौकशी व्हायला झाली तर. अपूर्वा आलेली असते आणि ती म्हणते की मला रागिनी पटवर्धनबद्दल तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे महत्त्वाचं. असं म्हटल्यावर आता ते दोघंजणही गडबडतात. आता नेमकं पुढे काय होणार आहे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.